एकाच क्षणात साम्राज्य कोसळले. विजयनगरचे अभेद्य साम्राज्य कसे भुईसपाट झाले. विजयनगर म्हटले की डोळ्यासमोर पहिले हम्पी येथील भव्य मंदिरे उभी राहतात. कृष्णदेवराय या पराक्रमी राजाने हम्पी येथील वैभवात मोठी भर घातली. परंतु हम्पी म्हणजेच विजयनगर येथील मंदिरांची आज अशी अवस्था आपल्याला का दिसते? असे काय घडले की एवढे संपन्न शहर अचानक रसातळाला गेले? चला तर मग जाणून घेऊयात ही सर्व कारणे. एका क्षणात साम्राज्य कोसळले. तालिकोट, एक भयंकर युद्ध ज्यात संपूर्ण विजयनगर साम्राज्याचा नाश झाला. या युद्धात आलिया रामराया कसा मारला गेला आणि त्यानंतर काय घडले हे आपण जाणून घेऊ. आलिया रामराया कोण होता? कृष्णदेवरायांच्या मृत्यूनंतर त्याचा जावई रामराया म्हणजेच आलिया रामराया हा अच्युतदेवरायाला गादीवरून हटवून स्वतः सत्तेवर आला आणि विजयनगरच्या गादीवर शासक म्हणून बसला. मुत्सद्देगिरी, कूटनीती आणि बलशाली सैन्याच्या जोरावर त्याने राज्यकारभार करण्यास सुरुवात केली असे दिसते. मुस्लिम सुलतानांमध्ये त्याने फूट पाडण्याचा धोरणात्मक प्रयत्न केला. 5 सुलतानांमध्ये एकमेकांवर हल्ला करवला, पण शेवटी घातच झाला. आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा, बरीदशहा आणि इमादशहा या सर्वांच्या मध्ये आलिया रामाने याने भांडण लावण्याचा प्रयत्न केला. रामरायाची पत्नी आदिलशहाला भाऊ मानत होती, परंतु हे राजकारण फसले आणि सगळे इस्लामी सुलतान हे धर्माच्या नावाखाली एकत्र आले आणि हे युद्ध इस्लामी सुलतान विरुद्ध हिंदू सम्राट असे झाले. युद्धाची ठिणगी अहमदनगरमध्ये जळाली. गोवळकोंड्यात कुतुबशहा आणि निजामशहा या सुलतानांची चर्चा सुरू असताना आलिया रामरायाने आदिलशहासोबत मिळून अहमदनगरवर अचानक हल्ला केला आणि संपूर्ण अहमदनगर बेचिराग केले. या संपूर्ण घटनेने हुसेन निजामशहा हा संतप्त झाला आणि इस्लामच्या रक्षणासाठी त्याने 5ही सुलतानांना एकत्र आणले. 26 जानेवारी 1565 तालिकोटची लढाई. राक्षस तागडी येथे इतिहासाचे रक्तरंजित पान लिहिले गेले. रक्कसगी आणि तंगडगी या 2 गावांमध्ये ही लढाई झालेली दिसते. सुरुवातीला विजयनगरचे सैन्य प्रबळ होते. एक वेळ अशी आली होती की या 5ही शाह्या युद्धात हरायला आल्या होत्या, परंतु दुर्दैव असे की विजयनगर साम्राज्याच्या सैन्यात असलेले मुस्लिम सैन्य अचानक फिरले आणि त्यांनी विजयनगरचे सैन्य मारायला सुरुवात केली. रामरायाला पकडले व त्याचा युद्धभूमीवर मृत्यू. दुर्दैवाने आलिया रामराया याच्या समोरील फळी लढाईच्या अंधाधुंदीत उलटी पडली. तेवढ्यात निजामशहातील रुमिखान्याने मुलुक मैदान तोफ तयार केली. हा आपल्या गुलाम अली या हत्तीवरून येथे आला आणि त्याला जसे समजले की हा राजा आहे, त्याने त्याच्या हत्तीला आदेश दिला आणि सोंडेत पकडून त्याला सरळ हुसेन निजामशहाच्या छावणीत घेऊन आला. डोके भाल्यावर रोवून रणभूमीवर फिरवले. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता हुसेन निजामशहा याने आलिया रामरायांचे डोके धडापासून वेगळे केले. यानंतर हे डोके भाला रोवून संपूर्ण रणभूमीवर नाचविले गेले. विजयनगरच्या जवळपास 5 लाखांच्या वर सैन्य मारले गेले. 15 दिवसांनी सुलतानांनी मोर्चा वळवला विजयनगरकडे. विजापूरमध्ये आलिया रामराया याच्या डोक्याचा उत्सव साजरा. आलिया रामराया याला मारल्यानंतर त्याच्या डोक्याच्या तालिकोट येथील विजयाच्या मातीच्या रेपटीला तयार करून या मातीच्या रेपटीला अहमदनगर, गोवळकोंडा या ठिकाणी पाठवण्यात आले. तर विजयपूर येथे मूळ डोके बरेच वर्ष हे विजापूरच्या दरवाजावर आतून खोवून बसवले होते. 1565 मध्ये जगातील सगळ्यात मोठा नरसंहार विजयनगरमध्ये. राजधानी पूर्णपणे लुटली. जगातील सगळ्यात मोठा नरसंहार केला गेला. तसेच 1 वर्षभर वैभवशाली विजयनगर साम्राज्य जळत होते. लोकांनी एवढा धसका घेतला की लोक हम्पीच्या येथील डोंगरांच्या विवरांमध्ये घाबरून राहत होती. तसेच या काळात देखील सुलतानी सैन्य लोकांच्या शोधात या विवरामध्ये फिरत होते. शाहू महाराजांनी आलिया रामराया याच्या डोक्याची अवहेलना थांबवली. सातारचे शाहू महाराज जेव्हा विजयपूरला भेट द्यायला गेले तेव्हा त्यांनी ही डोक्याची अवहेलना बघवली गेली नाही आणि त्यांनी हे डोके विधीपूर्वक विजापूर येथील ताजबावडीमध्ये विसर्जन केले.